लिहिलेल्या नंतर 350 वर्षांनी चोखोबराईच्या, सेनानावी महाराजांच्या, सावता महाराजांच्या 350 वर्षांनंतर तुकोबराईचा अवतार आणि त्यांनी लिहिलेले अभंग हे अयोग्य आहेत. कमाल आहे, लक्षात येते. पण ज्ञानोबांचा धाक एवढा मोठा होता, तुकोबरायांनी अभंग लिहिले, कोणाची बोलायची ताकद नव्हती महाराज. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबांचं धोरण एवढं उदार होतं महाराज. काय ज्ञानोबाई माऊलीच आहे. चोखोबराच्या पत्नीनं अभंग लिहावेत आणि ज्ञानोबांनी शाबासकी द्यावी. स्त्रियांनी कविता, बुद्धिमान लोकांनी अजूनही स्त्रियांना काही धर्माने स्वातंत्र्य दिलेलं नाही, काही लोकांनी स्वातंत्र्य दिलेलं नाही. हे वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये, हे स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. चोखोबराईच्या पत्नीनं अभंग लिहिले, स्वातंत्र्य दिले. जनाबाईंनी अभंग लिहिले, स्वातंत्र्य दिलेलं आहे. वेश्येच्या कुळात जन्माला लिहिली कानोपात्रा, काय वैशिष्ट्य आहे. भगवंताच्या जवळ तिची समाधी पंढरपूरला. जातीवाद नष्ट व्हावा, कमी आणि जास्तपणा नष्ट व्हावा, याचं प्रत्यक्षीकरण म्हणजे ज्ञानोबा आहे. सगळाच येथे आहे अधिकार, हे प्रॅक्टिकल करून दाखवलं ज्ञानोबा आहे. त्यांचं चाललं, त्याच्यावर आक्षेप नाही घेतला. तुकोबा आहे 350 वर्षांनी अभंग लिहितात, त्याच्यावर आक्षेप. आणि अभंग वाचल्यानंतर दुरुस्ती झाली नाही. म्हणजे एवढी मोठी 4 वेद आणि 6 शास्त्राला शिकणारी बुद्धी देखील द्वेषी असू शकते, हे रामेश्वर भट्टाच्या चरित्रातून दिसतं आपल्याला. गावच्या लोकांना गोळा केलं, हा गाथा पाण्यामध्ये बुडवा. कारण त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस नव्हती, एकच परत असायची ना, आणि ती बुडवली की लोकांच्या हातात काही लागणार नाहीत. पण बिहू पासून जवळच संताजी जगनाडे जे तुकोबराचे अभंग लिहितात, त्या काळामध्ये अशी प्रथा असायची. ज्ञानेश्वरी आणि गाथा अशाच पद्धतीचा आहे बरं का. ज्ञानोबाईचा तर फोटो दाखवतात लोक, हातामध्ये पेन घेतलेला आहे आणि असं लिहायला बसलेले. असं नाही ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा बसलेले, ज्ञानोबाई प्रवचनाला बसलेले, ओवी तोंडातून निघते आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेतात. असा ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. ओवी ज्ञानोबाईंनी सांगायची आणि सच्चिदानंद बाबांनी लिहायचे. अभंग तुकोबरायांनी सांगायचे आणि संताजी महाराजांनी लिहून घ्यायचे. त्याच्या किती प्रती तयार झाल्या त्याचा काही अंतच नाही. आणि जी मुख्य प्रत होती ती तुकोबरायाकडे होती. सांगितलं, आदेश दिला, गावच्या माकडांना हेच लागतं महाराज, फजिती करायला सांगा, ओदो ओदो करणार नाही पुन्हा. फजिती करा म्हटलं की लगेच तयार होतं, दारुडे हे ते सगळे लोक. आणि त्यातली त्यात साधूची फजिती म्हणले की तो आनंदाचा विषय. सगळे गावकरी जमा झाले. महाराज गाथा डोक्यावर घेतला बुडवाईसाठी. लक्षात आलं? गाथा बुडवायसाठी डोक्यावर घेतला. म्हणून आपण पण सावध राहा. जर समाजाने आपल्याला डोक्यावर घेतलं ना तर कधी बुडवतील याचा अंत नाही. जीवानी डोक्यावर घेऊ नये, देवानी डोक्यावर घेतलं पाहिजे, सज्जनाने डोक्यावर घेतलं पाहिजे, साधूने डोक्यावर घेतलं पाहिजे. जीवाचं काय आज आहे उद्या नाही. आज माणसात उद्या समाप्त करून टाकतात. तेच निवडून देणारेच व्यवस्थित पाडतात. आणि तो गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये, डोह म्हणजे खोल होतं तिथं, कारण की तो थोड्या पाण्यात टाकला तर काढता येईल. सगळं नियोजन किती बारीक असतं बघा. तू डोहा जर बुडवला तर काढता येणार नाही. दगड बांधून गाथ्याला असं डोहामध्ये बुडवला. तुकोबराईच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग फक्त एवढाच आहे. तुकोबरायांनी नोंद केली या गोष्टीची बरं.
पासा अभंग येतो, रडले तुकोबाराय. पण आता नाही, गाथा बुडवला हे कळालं की तुकोबारांनी उपोषण सुरू केलं. तुकोबारांनी एवढंच दुःख होतं फक्त, बाकी आयुष्यात दुःख झालं नाही. पत्नी वारली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढाय गेले. मम्माजीनं मारलं, काही वाटलं नाही त्यांना. आघात झाले जीवनामध्ये, आई वारली, वडील वारले, काही वाटलं नाही जीवनामध्ये. सगळ्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला, काही वाटलं नाही तुकोबारायला. अस्तित्व जर नष्ट होत असेल त्यासाठी लढा देणं जरुरी आहे, हे तुकोबारायांची शाश्वती, तुकोबारायांचा नियम आहे. माझं अस्तित्व म्हणजे लोकांनी दिलेला त्रास, हे अस्तित्व नाहीये. माणसाचं अस्तित्व म्हणजे बुद्धीतून जन्माला आलेले, साक्षात्कारातून जन्माला आलेले अभंग हे बुडवले जावे, ते अस्तित्वासाठी नाही. यानंतर परमार्थामध्ये जन्माला येणारा जो साधक वर्ग आहे त्याला जर परमार्थाचा निर्णय करायचा असेल तर हे अभंग माझे मार्गदर्शक आहेत. मार्ग तोडू नये. दुःख कशाचं आहे पहा, अभंग बुडाले त्याचं दुःख नाही, येणाऱ्या साधकाचा मार्ग बंद होईल. आणि सत्य आज तुकोबारायचे अभंग आहेत म्हणून वारकरी संप्रदायाचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या सगळ्याची पोरं जे आहेत ना ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात आणि साहित्यिक लोक मराठीचा अभिमान बाळगतात. ते ज्ञानोबराय तुकोबाराय साहित्यातून वजा करा, कोणाचेच पुस्तकं वाचण्यासारखे नाहीत मराठी. काय वाचणार तुम्ही मराठीमध्ये? मराठीचा स्वाभिमान येतो गाथा म्हणजे. आणि तो बुडवला तुकोबारायांनी, अन्न पाणी सोडून दिले. अजूनही गेला ना तिथे दगड आहे. तुकोबारायांच्या मंदिरामध्ये जे काल वर्णन केलं त्यांचं, विश्वंभर बाबांनी मूर्ती सापडल्या. ते मंदिर विश्वंभर बाबापासून तुकोबारायपर्यंत टिकलं. आणि आता जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, त्याचा जीर्णोद्धार तुकोबारायांनी केला. ते मंदिर पुन्हा तुकोबारायांनी बांधलं. आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून फिरून पुन्हा तुकोबारायकडे येतो, तिथं दगड आहे. ते दगडावरच तुकोबाराय बसलेले. ज्या दगडावर 13 दिवस उपोषण केलं त्या दगडाचं मंदिर झालं, याला तुकोबाराय म्हणतात. साधूंनी हात लावलेल्या वस्तूला किंमत किती येते. आता तिथं काय केलेलं आहे, तुकोबारायचा मुखवटा ठेवलेला आहे, शिळा अशी झाकून ठेवून. पण तिथे गेल्यानंतर पहा, असं बाजूला करा तो पडदा, नुसता दगड आहे, लिहिलेलं आहे. ज्या शिळेवर तुकोबारायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं ती ही शिळा. शिळा म्हणजे दगड. आणि तिच्यासाठी मंदिर बांधलं गेलं. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. वारकरी संप्रदाय तसा आश्चर्यकारकच आहे बरं. आळ्याला रेड्याची समाधी, जो रेडा वेद बोलत होता ना, आता जो रेडा वेद बोलायला लागला तर रेड्याच्या मालकाला वाटला तर ह्याच्या पाठीवर पाणी टाकायचं कसं. हा ब्राह्मणापेक्षा शुद्ध रूपाने वेद बोलतो. आता माझा धंद्या पाण्याचा प्रश्नच मिटला, त्यापेक्षा रेड्याला सोडून दिलेलं बरं. ज्ञानोबारायला सांगितलं त्या रेड्याच्या मालकाने की महाराज आतापर्यंत आमच्या कामाचा होता, आता हा चांगला झाला, तुम्हीच घेऊन जा. ज्ञानोबाराय म्हणजे चला. ज्ञानोबारायांचा पहिला साथी, पहिला अनुयायी, पहिला भक्त हा रेडा. नाही आता रेडे जास्त आहे, तो भाग सोडून द्या. अजूनही त्याच्यामध्ये दुरुस्ती होत नाही. आणि रेडा एक असा प्रकार आहे, सर्कशीमध्ये वाघ आहेत, शिव आहेत, पण रेड्याच्या पुढे अजून कोणाची बुद्धी चाललेली. काय बुद्धिमान प्राणी बघा ना. तो वारकरी संप्रदायाचा पहिला अनुयायी रेडा. रस्त्याने जर निघाला ना तर ट्रकचा वेग किती आहे, गाडीचा वेग किती, अजिबात टेन्शन घेत नाही. आणि मधोमध चालतो पुन्हा चालताना मधोमध. आणि वेगात येणाऱ्या गाडीकडे अगदी संत पद्धतीने पाहतो.
जो येणार आहे तोच थांबतो, थांबल्यानंतर थांबला का म्हणून हा पण थांबतो. आतापर्यंत लांब होती गाडी, आता जवळ आली, थांबली का हा पण थांबतो. आणि नंतर त्या ड्रायव्हरला उतरावं लागतं खाली, काठी घेऊन 2-4 फटके मारावे लागतात. मग त्याला फटके मारल्यावर कळतं आपल्याला जा म्हणून सांगताय असं वाटतं. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा पहिला अनुयायी आहे, पहिला वारकरी. कारण की ज्ञानोबाची ती पहिलीच घटना आहे पैठणमध्ये जिथं त्यांनी चमत्कार करून दाखवला. पहिला चमत्कार ज्ञानोबाचा म्हणजे रेडा बोलवलं. आणि मग तो रेडा बरोबरच पैठणहून ज्ञानोबाराय निघाले आणि नेवाशाला आले. नेवासा या शब्दाचा अर्थ असा आहे, मोहिनी रूप धारण केलं होतं भगवंताने. त्या मोहिनीचं मंदिर नेवास्यामध्ये आहे. जे ज्ञानोबारांच्या काळातला जो नेवासा होता तो आज राहिलेला नाही, भूकंपामध्ये आतमध्ये गेला. आता नेवासा आहे तो नवीन आहे, पण ज्ञानोबारांच्या काळातला नेवासा वेगळा आहे. आणि ते जे ज्ञानोबारांच्या काळातला नेवासा होता त्याचं उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये खांब सापडला आणि त्या खांबावर लिहिलेलं होतं की या भिंतीला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मग त्या खांबाचं मंदिर आज नेवासेमध्ये बांधले गेलेलं आहे आणि त्याच्यावर ते वाक्य जसेच तसे लिहिलेले. खांबासाठी मंदिर बर का, हा एक दुसरा चमत्कार आहे. मंदिरासाठी खांब असतात, कळलं तुम्हाला? मंदिरासाठी खांब असतात, पण ज्ञानोबारांची पाठ त्या दगडाला लागलेली आहे. त्या खांबासाठी मंदिर तयार केलं. तिथं रेडा ज्ञानेश्वरीचा श्रोत. सगळे 4 महिने ज्ञानेश्वरी चालली महाराज आणि तिथं ती ज्ञानेश्वरी जन्माला आली नेवाशाला. ज्ञानोबारांचं जीवन असं होतं, पैठणवरून निघाला पुढं कुठं जायचं याचा अंदाज नाही, काय करायचं याचं जीवन नाही. आले ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला आणि पुन्हा आळंदीच्या दिशेनं निघाले. ज्ञानेश्वरी तृप्त झालेला तो रेडा, मुखातून वेद बोलणारा तो रेडा. नारायणगाव जवळ आळे म्हणून गाव आहे, तिथं आला आणि तिथे त्याचा जीव गेला रेड्याचा. आणि ज्ञानोबारांनी त्याला समाधी दिली. खरं भाग्य महाराज, ज्ञानोबारांनी समाधी दिली रेड्याला. आळे म्हणून गाव आहे. कधी कल्पना करा ना की एवढे मोठे योगी राजयोगी ज्ञानोबाराय, संतांची माऊली आणि वारकरी संप्रदायाचे पायाभरडे असणारे साधू संत, त्यांचा हात स्पर्श म्हणजे कसा असेल तो. स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय दिसावेत, माऊली दिसावी म्हणून साधक मंडळी दिवस रात्र तपश्चर्या करते. आणि त्या ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात फिरवावा, त्या हाताची ताकद किती असते. आणि त्याच हाताने रेड्याला आज वारी भरते. तिथे कीर्तन होतात. कुठे कीर्तन होतात? रेड्या पुढे. एवढं कळलं तरी भरपूर झालं. मोठं मंदिर आहे आळ्याला. जर एखादा विदेशी माणूस आला आणि त्याला जर त्या सांगितलं की रेड्याची समाधी, तो आपल्यावर हसल्याशिवाय राहणार नाही. रेड्याची समाधी, आता त्या रेड्याला काय सांगू की हा रेडा कोणता आहे? तो जसा रेडा आहे तसा हा नाहीये. हा वेद बोलणार आहे, ज्ञानेश्वरी ऐकणार आहे. एका साधू संताचा स्पर्श झालेला रेडा आहे तो. हे चमत्कार आहे. म्हणून एक जीवनच एक वेगळ्या पद्धतीचं. आजही त्या आळ्याला लोक येतात, समाधीला लोक येतात आणि धन्य होऊन जातात ज्ञानोबारांचं जीवन. आणि त्या ज्ञानोबारांच्या परंपरेमध्ये अभंग लिहिला जातो आणि त्या अभंगाला बुडवलं जातं. ज्या शिळेवर बुडवलं
जातं. त्या शिळेचं मंदिर म्हणजे देऊतलं मंदिर. त्या दगडावर जगद्गुरु तुकोबाराय 13 दिवस अन्न पाणी न खाता उपोषणाला बसतात. काय थोडी एकतर तुकोबारांची परिस्थिती नाजूक, कोणी साथ न देणार, सगळ्या गावांनी मिळून तो गाथा बुडवलेला. हा कोणाला मारायची मला सांगा ना, कोणाला बोलवायचं, कोणावर विश्वास ठेवायचा. 13 दिवस जगद्गुरु तुकोबाराय अन्न पाणी बंद करतात. पाणी नाही मेलं तरी चालेल, पण ते गाथा. आणि निर्मितीची व्यवस्था अशी असते महाराज, एकदा निर्मिती झाली ना परत निर्मिती होत नाही. एकदा कविता लिहिली, एखादा लेख लिहिला तसा पुन्हा जन्माला येत नाही. सृष्टीचा नियम असेल म्हणून झगडावं लागलं. आणि 13 दिवसानंतर त्या वह्या अशा तरताना दिसल्या महाराज. तो गाथा अजूनही सुरक्षित आहे. तुकोबारायांच्या मंदिरामध्ये तो प्रदर्शनासाठी तुकोबारायांच्या हस्तलिखित जे काही अभंग आहेत ते त्यांच्याकडे आहेत. असो आणि तोच गाथा आजही देहूच्या मंदिरामध्ये आहे. विश्वास ठेवा न ठेवा तो भाग ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे, पण तो भाग अजूनही आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा तो गाथा पाण्यातून वर येताना दिसला महाराज, असे अश्रू आले तुकोबारांच्या डोळ्यातून, रडायला लागले तुकोबार. गाथा वर आला, एखाद्याला आनंद झाला असता, नाचला असता. गाथा तरला, गाथा वर आला. तुकोबारांची उलटी प्रतिक्रिया आहे. असे डोळ्यातून धारा यायला लागल्या. अभंग लिहिले तुकोबारांचे, देवा सगळ्यात पापी माणूस जर कुणी असेल ना तो मी. थोर अन्याय केला, तुकोबारांचा अभंग आहे. तुझा अंत म्या पाहिला, देवा तुला छळलं मी. माझ्या स्वार्थासाठी 13 दिवस मी उपोषणाला बसलो आणि तुझ्या अस्तित्वाचा कस लावला. तुझा अंत पाहिला आणि तुला हे करायला भाग पाडलं, याचं दुःख माझ्या अंतःकरणाला. गाथा वर आला याचा आनंद नाहीये, तुझा अंत पाहिला. एवढा श्रेष्ठ परमात्मा आहेस, दुसरा गाथा मी तयार केला असता, तुझा आशीर्वाद असता. पण त्या गाथेसाठी मी जो हट्ट घेतला आणि ते तुला पुरवावं लागलं. देवा इथून पुढे माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी झाले तर मी पुन्हा तुला हाक मारणार नाही वाचवण्यासाठी. ही प्रतिज्ञा केली तुकोबाराय. अरे मी भजन याच्याकरता करतो का, तुझा अंत पाहावा, तो कसाला पेटावा, तुझ्या अस्तित्वाची मी परीक्षा घ्यावी. भजन काही तू सांगितलं होतं का मला करायला? मी माझ्या इच्छेनुसार भजन करतो, माझ्या शक्तीनुसार भजन करतो. त्या प्रेमाचा, त्या भक्तीचा, त्या भजनाचा अर्थ असा नाही की भगवंताच्या अस्तित्वाचा अंत पाहावा. हे तुकोबारांचे शब्द आहेत. गाथा वर आल्यानंतर थोर अन्याय केला, वाईट वाटतं देवा तुझ्यावर मी अन्याय केला. गाथा वर आला याचा आनंद नाही, ईश्वराला त्रास दिला याचं दुःख अंतःकरणामध्ये, त्याला संत म्हणतात. आपल्याला आनंद होतो दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर, आपलं मन प्रसन्न होतं आपण बदला घेतला. एखाद्याला अपमानित केलं आपला आनंद होतो. म्हणूनच तुम्हाला सांगितलं संतांच्या आणि आपल्या सोसायटीमध्ये फरक आहे. संतांची विचार करण्याची आणि जगण्याची पद्धत वेगळी आहे, ते आपल्याला कल्पनेने घेता येणार नाही. झालेला चमत्कार ह्या अंतःकरणात टोचावा हा प्रकार आहे. आणि ज्यांनी बुडवायला सांगितलं रामेश्वर भट्टांनी, संधीची वेळ झाली म्हणून एका विहिरीमध्ये आंघोळ करायला गेले. अनगड शहा म्हणून फकीर होते आणि त्या विहिरीसाठी त्यांनी बंदिस्त करून ठेवली होती की माझी विहीर आहे, त्याच्यात कोणी आंघोळ करायची नाही, मी एकटाच करणार. फकीर म्हणल्यानंतर त्यांचं एक जीवन वेगळं असतं बरं का. काही साधूचा अंदाजच येत नाही कसे जीवन जगते.
पद्धतीने असतं, नाही कुणी आंघोळ करायची याच्यामध्ये. आणि याचा संध्येचा टाइम झालेला म्हणून आंघोळ करायला उतरले. आणि ते फकीराला कळालं, अनगड शहा नाव याच्याकरता सांगतो, ऐतिहासिक पात्रावर तुमचा विश्वास असावा. खाली उतरले आणि त्या फकीराला कळत रामेश्वर भट्ट आंघोळ करतायत. वर आले पाहिलं, अरे काय नाना म्हणा. तेवढे महाराज माझा संध्येचा टाइम, कुछ भी हो नाते रहो. अर्थ कळायला, नाते रहो. वर आले की शरीराचे आग, पाण्यातून शरीर वर आलं, कोरडं पडायला आलं की आग व्हायला लागली. आता पाण्यात किती वेळ बसता रो माणूस, त्याला काही मर्यादा आहे का नाही. आणि हा फकीर पुरून निघून गेला, नाते रहो. अहो ते काय ते रामेश्वर भट्टाची अवस्था, ते पाण्यात बसलं तर समाधान, बाहेर निघाले की आग. शिष्य शाखा अशा माणसाच्या भरपूर असतात बरं का. पुण्यावर राज्य करणारा म्हटल्यानंतर काही साधी गोष्ट आहे. पण रामेश्वर भट्ट सुद्धा हट्टी होते. त्यांनी म्हटलं नाही, या फकीराला शरण जाणार, हा मुसलमान आहे. याने जर चमत्कार दाखवला असेल तर वारकरी संप्रदायात काही चमत्कार दाखवणारे संत नाहीत का. ज्ञानोबांनी भिंत चालवली, रेडा बोलवलेला आहे, मी ज्ञानोबाईकडे जाणार, पण मुसलमानाच्या पुढे हात पसरणार नाही. जिद्द असते, सहन केला, नाही जाणार. शिष्यांना बोलवलं. आता ती एरवी पालखी असतेच रामेश्वर भट्टाला, एवढा मोठा विद्वान, पुण्या जिल्ह्याचा तो त्या काळातला सगळ्यात मोठा महंत, काय पाहिजे सगळं पाणी बरोबर घेतलं, सगळं घेतलं आणि आळंदीला रामेश्वर भट्ट आले. आणि तिथं त्या पाण्याचं अनुष्ठान ज्ञानोबांसाठी सुरू केलं. पाण्याच्या बाहेर निघा, तिथं बसले समाधीजवळ, पण नाही त्या मुसलमानाला शरण जाणार. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला ज्ञानोबाईने. रामेश्वर महाराज, तुम्हाला जो त्रास होतो तो अनगडशहा फकीराच्या शब्दामुळं नाही. ज्ञानोबाईंची पद्धती पहा कशी आहे. स्वप्नामध्ये ज्ञानोबाई आले आणि ज्ञानोबाई सांगतात, तुम्हाला हा जो दहा होतो ना, तो फकीराच्या त्रासामुळे होत नाही, त्याच्या शब्दामुळे होत नाही. कोणीही शाप द्यावा, कोणालाही लागावं का. तुम्ही उच्च ब्राह्मण आहात, वेदाचं अध्ययन करणारे आहात, हे साध्या सुध्या फकीराचा तुम्हाला शाप लागणार नाही. निमित्त झालं त्यांच्या शब्दाचं, अपराध झाला तुकोबरायाने. हे ज्ञानोबाईंच्या स्वप्नातला दृष्टांत आहे. म्हणून मी दुरुस्त करू शकतो, ज्ञानोबाई म्हणतात, पण माझी इच्छा नाही. माझ्या तुकोबरायचा तुम्ही अपमान केला. मानवी जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ अलंकार म्हणजे एवढाच आहे बरं का, सज्जनी आपुला म्हणतात. तुकोबरायच्या जीवनातला एवढाच आनंद. ज्ञानोबाईंनी मला माझं म्हटलं ना, जीवन कृतार्थ झालं. सांसारिक माणसाने किती शिव्या द्याव्यात, किती, पण काही नाही. ज्ञानोबाईंनी सांगावं, मी दुरुस्त करू शकतो, माझी इच्छा नाही करायची. तुम्ही जा, काही करायची गरज नाही. तुकोबाराला काही बोलू नका, फक्त चरणावर मस्तक ठेवा, सगळं दुरुस्त हो. आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. ज्ञानोबाईंनी सांगितलं म्हटलं तर काय चालणार आहे त्यांच्या पुढे. रामेश्वर भट्ट देहूला आले आणि तुकोबाराच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज तुकोबाराय म्हटलं नाही शांत व्हावं, त्यांना काही माहितीच नाही, आपल्या आनंदात मस्तकले नुसतं दर्शन घेतलं आणि शरीर शांत झालं. शांत झालेलं कळालं त्यांना. रामेश्वर भट्ट म्हणतात, महाराज तुम्ही काही बोलले नाही, पण मी शांत झालो. तुकोबारांच्या लक्षात आलं प्रकरण काय. आणि तुकोबारांनी स्वतंत्र अभंग लिहिला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होत. जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल ना, तुम्ही आजपर्यंत माझं शत्रुत्व पत्करलं, तर आज मित्र झाला, कारण की माझं चित्त शुद्ध आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प.
अजात शत्रूच्या माणसाला देव काय जगातला कुठलाही माणूस त्रास देऊ शकतो. आणि हात ठेवला महाराज. वेदाचं अध्ययन करणारे, शास्त्राचं अध्ययन करणारे रामेश्वर भट्ट त्यांनी तुकोबरावर अभंग लिहायला सुरुवात केली. हा प्रसाद आहे. जे अभंग पाहून राग आला होता रामेश्वर भट्टाला की अभंग अयोग्य आहेत, तेच रामेश्वर भट्ट आता अभंग लिहायला लागले. आणि अभंगामध्ये तुकोबराचं वर्णन आहे, अप्रतिम वर्णन आहे महाराज. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील, रामेश्वर भट्टाचा अभंग आहे. भक्तीमध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, वैराग्यामध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, ज्ञानामध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, पण तुकोबराचं वैशिष्ट्य आहे हे तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. रामेश्वर भट्टाचे शब्द आहेत ना, भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनातले अलंकार आहे. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील. रामेश्वर भट्ट म्हणतात सगळे पाहिले पण तुकोबराय पाहिले नाही. आणि वारकरी संप्रदायातला चमत्कार आहे, वेदोक्त शास्त्रोक्त संपन्न रामेश्वर भट्टांनी एका शेतकऱ्याची आरती करावी. आरती तुकारामा याला म्हणतात संप्रदाय. देवाशिवाय न झुकणारे रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबरायांची आरती करतात आणि आरतीमध्ये कारण लिहितात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्माची आणि तुकोबराची तुलना केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. तुका ब्रह्माशी नाही गेले, देव ब्रह्माकडे गेले नाही, देव आले नाही. देव ब्रह्म स्वतःहून तुकोबराच्या दारात आले. ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. एवढा शास्त्राचा अध्ययन करता मी आहे, का मी पाया पडतो, कशा करता पाया पडतो, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान तुकारामा. तुकोबरायांची आरती रामेश्वर भट्टांनी लिहिली. त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि मग पुढचा विषय आपण आपल्या पद्धतीनं सुरू करू. दारू पिऊन सांगतात की दारू पिणं चुकीचं आहे, हे सगळं मला माहिती आहे. पितात बिचारे, काय करत नाही, इलाज नसतो, इलाज नसतो. तो त्यांचा कर्माचा भाग आणि प्रारब्धाचा भाग असा आम्ही विभाग लक्षात घेऊन तो बाजूला केलेला. जगद्गुरु तुकोबरायांविषयी आपली चिंतनाची व्यक्ती चालू आहे. तो जो गाथा आहे, जो डोळ्यातून वर निघालेला आहे, श्रद्धा अंधश्रद्धा मतभिन्नता हे संसाराचं वैशिष्ट्य. एका मतावर सगळे लोक स्थिर असू शकत नाहीत, सगळ्यांचं एक मत असू शकत नाही. लक्षात येते, सगळ्यांचं एक मत असू शकत नाही आणि एका मतावर सगळे स्थिर होऊ शकत नाहीत. एक मत असू शकत नाहीत आणि एका मतावर सगळे स्थिर होऊ शकत नाहीत. ही सृष्टीची बनावट अशा पद्धतीची आहे. रुची नाम वैचित्र्य तुझकुटीला ना पथजुषा. काही लोकांना अवघड रस्ते आवडतात, काही लोकांना हायवे आवडतो, पर्वतारोही त्याचा छंद आहे. जेवढा डोंगर अवघड असेल ना त्याला चढायला बरं वाटतं. वर गेल्यानंतर काही अमृताचं तळ ठेवलं असं थोडंच. एव्हरेस्ट पर्वत चढवून जातात, तिथं काही अमृताचं तळ आहे का? नाही. इंटरेस्ट आहे त्यांना. काही लोक सरळ मार्गी आहेत. वारकरी संप्रदाय हा जरी प्राथमिक क्षणी अवघड वाटत असेल ना तरी हा राजमार्ग आहे. अडचण नाही, कुणाचा सल्ला नाही, कुणाचा उपदेश नाही, कुणाचं काही नाही. वारकरी संप्रदाय इतकं पारदर्शी संप्रदाय या पृथ्वीवर दुसरा नाही महाराज.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्ञानोबराय तुकोबरायांनी सगळ्या संकल्पनेतून तुम्हाला मुक्त केलं. अर्थ लक्षात आलाय काय बोललो? सगळ्या संकल्पनेतून मुक्त केले. आतच नाही वारकरी संप्रदायामध्ये अमुक प्रकारचं असलं पाहिजे अशी अट नाहीये. कसंही असा तुम्ही, आणि जर तुम्हाला गुरु मान्य नसेल, प्रवचन मान्य नसेल, कीर्तन मान्य नसलं तरी संप्रदायात राहू शकता. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कुठला संप्रदायाचा? नमाज जर अदा नाही केली तर मुसलमान नाही, चर्चमध्ये जर नाही गेले तर ख्रिश्चन नाही. पण वारकऱ्यामध्ये असं आहे का ज्ञानेश्वरी नाही वाचली, गाथा नाही वाचलं, असं काही नाही. इथं मार्गच असा आहे भजन. तुका म्हणे ते भजन प्रमाण. घरात बसून ते पण वैशिष्ट्य बरं का. भजन करायचं म्हणजे मंदिरात येऊन भजन नाही करायचं बरं का. तुकोबरायचा अभंग सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरा नारायण घरा येतो, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. मंदिरात जाऊच नका, घराचं मंदिर बनवा, हृदयाचं मंदिर बनवा, देवाला तिथे आव्हान करा. हे वारकरी संप्रदाय, हे शिकवण आहे. नसेल ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल, गाथा माथ्यात बसत नसेल, ठीक आहे. भजन नामजप. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरते. नामचिंत म्हणून याचं ऐकलंच पाहिजे. याचा का फक्त ऐकण्याचा अर्थ एवढाच आहे, चालण्याकरता तो सपोर्ट आहे. नेमकं वारकरी संप्रदायात आपल्याला यायचंय जायचंय कसं करावं लागेल ते ऐकणं हे सहकारी होतं. पण ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं वैशिष्ट्य असे स्वतंत्र. ते का सांगतोय तुम्हाला? तुकोबराय स्वतंत्र आहेत म्हणून सांगतो. तुकोबरायांनी कोणाकडेही गेलेले नाही, कोणाचंही ऐकलेलं नाही आणि कोणालाही मानलेलं नाही, तरी मान्यवान झाले तुकोबराय. शब्दप्रयोग आहे का? जन्मदात वारकरी घराण्यामध्ये जन्म आणि विठ्ठल आराध्य दैवत, दुसरी मान्यताच नाही. तुकोबरायचा अभंगच आहे विठ्ठलाच्या बाबतीमध्ये. विठ्ठल कुळीचे दैवत माझं नाही, ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातला परमात्मा म्हणजे विठ्ठल. विठ्ठल सगळंच संपला, विषय संपला. विठ्ठल कुळीचे दैवत, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक आपे काम नाही आता. आणि शब्द फार सुंदर आहे बरं तुकोबराय. अशी उपमा देतात तुकोबराय. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण. शब्द नीट आहे का? बोलण्याची पद्धत वेगळी. पतिव्रता नवऱ्याला मानते असा अर्थ नाही हा शब्दांचा, किंवा पतिव्रतेचं पतीवर प्रेम आहे असा अर्थ नाहीये. पतिव्रतेला प्रमाण वेद नाहीये, नातेवाईक नाहीये, आईबाप नाहीये, प्रतार प्रमाण. तो जे म्हणेल ते प्रमाण पतिव्रतेसाठी आहे. अर्थ कळाला? हे तुकोबरायांनी मारलेला असा तिरका पट्टा आहे. पतिव्रता असेल तर तिला प्रमाण कोण आहे? प्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा परे. तुमच्यासाठी सांगत नाही आम्ही. पतिव्रता आहात, प्रतार प्रमाण. मग आधुनिक लोक सांगतात महाराज ही स्त्रियांची गुलामी नाही का? स्त्रियाला स्वातंत्र्य कुठे? मला एका स्त्रीने सांगितलं, महाराज हे जे तुम्ही स्त्रियांबद्दल बोलता ह्याच्यामध्ये स्त्रियांवर अन्याय वाटत नाही का? स्त्री मुक्तीसाठी आम्ही चळवळ करतो. मी मला अतिशय चांगली चळवळ आहे. स्त्री मुक्त
अर्थ फार विचित्र आहे. तिला म्हटलं स्त्री मुक्तीसाठी चळवळ करताय, अतिशय उत्तम आहे. कोणापासून मुक्त व्हायचंय तुम्हाला? नवऱ्यापासून व्हायचंय का? मुलापासून मुक्त व्हायचंय का? मुलीपासून मुक्त व्हायचंय का? कोणापासून मुक्त व्हायचंय ते तर ठरवा. मग तुमचा शत्रू कोण आहे त्याला ओळखा पहिलं. स्त्रियांचा शत्रू स्त्रियाच आहेत. मुलगा शत्रू आहे का त्याचा? का पती शत्रू आहे? दिवस रात्र बाहेर कमवलं जातं घरासाठी, त्याच्यापासून मुक्ती करायची का? आपल्या ब्लड मधून मुलगा जन्माला येतो, त्याच्यापासून मुक्ती पाहिजे का? मुलगे होते. स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं कोणापासून मुक्ती पाहिजे? ते मुले महाराज आम्ही डोकं लावत ते तुमचं चालू द्या, पण एक विनंती, इतका चांगला अर्थ पुरा सांगू नका स्त्री मुक्ती शब्दाचा. आता आमची संघटना चालू आहे ती बंद पडायची. कोणापासून मुक्ती पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. आणि स्त्री पुरुष हे विभिन्न आहेत. एकमेकाशी तुलना करू नये हे शास्त्र आहे. अहंकार पतीचा असो किंवा पत्नीचा असो तो घरात नसला पाहिजे. अहंकार दाखवण्यासाठी जग आहे, घरात काय अहंकार दाखवणार? मला कळत नाही का म्हणून पती बरोबर भांडायचं, पत्नीनं भांडायचं मला कळत नाही का म्हणून? घरात भांडण कशा करतात? घर हे दोघांचं आहे. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. काय स्वयंपाक केला असेल तर स्वयंपाकाचं साहित्य नवरा आणत असतो. तिथं अहंकाराचा प्रश्नच नाही, इगोचा प्रश्नच नाही. मुलगा दोघांचा आहे, मुलगी दोघांची आहे. त्यांचं लालन पालन कसं होईल, त्यांना संस्कार कसे जातील ते दोघांनी ठरवायचे. वडील मारत असेल तर आई प्रेम करते, आई जर मारत असेल तर वडील प्रेम करतो. दोघांनी मिळून मारायचं नाही, ते जगायचं कसं पोरगं? नाही, शहरातली दोघही अहंकारी. तुझा मुलगा आहे तू घे, त्यामुळे तुझा मुलगा आहे तू घे. मग असं करू आपण दोघांचा आहे ना, मग हॉस्टेलमध्ये ठेवू. पोराला विचारलं काय? आमच्या दोघांना अक्कल नाही म्हणे. काय? आणि असा मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा आई बाप आपलं अस्तित्व त्या मुलाला दाखवतात. अरे आम्ही आई आहेत, वडील आहेत. वर्ग म्हणतो मी तो हॉस्टेलला होतो, आणि हॉस्टेलला असताना तुम्ही फक्त पैसे पुरवलेत. तुमच्या म्हातारपणाला किती पैसे लागतात मला सांगा, मी महिना पाठवत जाईल. कुठलं प्रेम, कुठलं घर, कुठला अहंकार, कुठलं जीवन? म्हणून उदाहरण जे देतात जगद्गुरु तुकोबर आहे, फार सुंदर उदाहरण आहे. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा पडे. आम्ही त्या पद्धतीने भगवंताला प्रमाण म्हणतो. तो जे सांगेल ते आमचं जीवन, आमचं डोकं चालवत नाही. बरं, दोघांपैकी एकही डोकं चालवावं. दोघांनी चालवलं तर दोन बैल असतील तर एकाच दिशेने चाललेले बरे. एक या दिशेने चालला बैल, त्या दिशेने चाललाय, त्याला जाण्याबद्दल प्रश्न नाही. पण म्हणजे गाडी वाहण्याची सगळ्यात मोठी अडचणी यायची कुठे गाडी? गाडीमध्ये, कारमध्ये अनेक पार्ट असतात, अनेक पार्ट असतात, एकमेकाला सपोर्टेड असतात, म्हणून गाडी धावते. सगळेच पार्ट आहेत. रबर आहे टायरच्या रूपानं, हवा आहे, लोखंडी पार्ट आहेत, इंजन आहे, बॅटरी आहे. एकमेकाचा एकमेकाशी काही संबंध नाही. बॅटरी वेगळी आहे, लोखंड वेगळे आहेत, टायर वेगळा आहेत, हवा वेगळी आहेत, रिम वेगळे आहेत, बॉडी वेगळी आहेत, बसायची कुशन वेगळे आहेत. पण हे सगळ्यामध्ये एकता आहेत म्हणून गाडी धावते. तसं घरामध्ये सगळ्या माणसाची एकता असेल तर घर मंदिर तयार होतं. महाराज, हे जगद्गुरु तुकोबांचं जीवन आहे. बरं, तुकोबांची पत्नी दुसरी असल्यामुळे जरा त्रास देणारी होती. पहिली पत्नी प्रेम करतेच, दोघाला कुणी नसतं, पण
दुसरी पत्नी आलं की जरा तिच्या मनामध्ये शंका निर्माण होती की हा पहिल्या पत्नीचं प्रेम कमी करतो का नाही कुणाला माहिती. पहिली पत्नी याच्या डोक्यातून जाते का नाही काय माहिती, त्याच्या डोक्यातून जाते का नाही पण हिच्या डोक्यातून जात नाही. आणि म्हणून तो वाद निर्माण व्हायचा रोज. एक प्रकरण लिहिलेले जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पत्नीसाठी. इतकी शिव्या देणारी पत्नी महाराज, पण जगद्गुरु तुकोबाराय जगाचा आदर करणारे आहे. पत्नीला सुद्धा, शब्द नीट आहे का, पत्नीला सुद्धा जगाप्रमाणे समजून सांगतात, तिच्यावर अभंग लिहितात. कशा करता ओरडते, नसेल खायला मिळालं एखादी सुपोषी करू आपण. कळते तुम्हाला काय बोललो? नसेल. पोट म्हणजे एवढा महत्वाचा अवयव नाही की सगळी बुद्धी पोटामध्ये बांधून टाकायची. कळते तुम्हाला? हे बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे. पोट म्हणजे एवढा मोठा अवयव नाहीये की सगळी बुद्धी त्या पोटासाठी बांधून टाकायची. पोटाचं कार्य, पोटाला लागणारी गोष्ट संपली की बुद्धीला मोकळी करा, बुद्धीला तिच्या पद्धतीने विचार करून द्या. बुद्धीचं कार्य वेगळं आहे. बुद्धीचं कार्य विचार करणं आहे, पोटासाठी पैसा कमवणं हे बुद्धीचं काम नाहीये. बुद्धी चिंतनात्मक आहे, विचारात्मक आहे. कधी कधी नाईलाजानं नोकरी करावी लागते, तो त्याचा वेळ वेगळा आहे, पण राहिलेला वेळ बुद्धीला असं मोकळी सोडा. मन हे संकल्पना करणारे, सुंदर संकल्पना करा. हृदय आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपल्यावरच प्रेम करण्याकरता नाहीये. त्या हृदयाच्या प्रेमाचा सुगंध जगासाठी वापरा. जग तुमच्यावर प्रेम करेल महाराज. प्रेम वाटा, प्रेम मिळेल. माणूस शेजारी बसला ना तर बसावं असं वाटलं पाहिजे, न बोलता त्याला प्रेमाचा सुगंध म्हणतात. प्रेम अभिव्यक्त करण्याची गरज नाहीये, त्या माणूस प्रेमळ आहे. बसावं असं वाटतं त्याच्याजवळ, ते प्रेम आहे. आणि घरात घुसून देऊ नये असे नातेवाईक असतात. घुसतांचा भाग सोडून द्या. लोक आम्हाला सांगतात महाराज काय सांगायचं, ते आमच्या नात्यातले माणसं आले, उठता उठे ना, कसं तरी बळजबरी उठवलं आणि पळून आलं. इतकं जाड प्रेम नसलं पाहिजे, इतकं त्रासदायक प्रेम नसलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या जगावर प्रेम करतात, पत्नीवर प्रेम करतात. एक दिवशी तिला समजून सांगतात जवळ घेऊन, बाई नको चिंता करू अन्न या वस्त्राची. शब्द किती सोपे वाटतात बघा. ते बाईने किती जरी डोकं चालवलं ना, या दोनच ठिकाणी डोकं चालतं. कपडे भरपूर पाहिजेत, साड्या भरपूर पाहिजेत आणि पोटासाठी भरपूर कमवून ठेवलं पाहिजे. तिसरं डोकंच नसतं. मुलाला आपलं झालं, आता मुलाला, मुलाला झालं मुलीला. याच्यात इथपर्यंत तरी थांबलं पाहिजे. नाही, नातवासाठी काय करायचं. 1 महिन्यापूर्वी 95 वर्षाची म्हातारी, ती भगवानगडावर फार तिचं प्रेम आहे. बाबाला फार मानणारी, भगवान बाबांना. आणि 95 वय झाल्यामुळे अंतिम क्षण मोजत होती. तिची जी मुलं आहेत 70-75 वर्षाची आहे, 70च्या दरम्यानचे आहे. मला म्हणे शास्त्रीजी तुमच्यावर फार श्रद्धा आहे, गडावर फार श्रद्धा आहे, पुन्हा काही भेट होणार नाही आणि गेल्यानंतर येऊन काही फायदा नाही. गडाखालीच गाव आहे, एकदा भेटून जा. परिवार चांगला होता. म्हणलं ठीक आहे, जिवंत आहे, भेटून जाऊ. भेटायला गेलो. म्हातारी शुद्धीवर होती. पाहिलं, हसली, हात वगैरे फिरवला. आणि मी असं ठरवलं की उद्या परवा दिवशी निरोप येईल, की निरोप दिला म्हणून. तसं काही झालं नाही. 4-5 महिन्यांनी मलाच आठवण झाली निरोप कसा का आला नाही. मग मी विचारलं, अहो 2-3 दिवसावर आलेली म्हातारी, पण 4-5 महिने झालं अजून काही. आता बरोबर त्याच्या मुलाला कसं विचारावं आपण.
काय झालं तुझ्या आईचं, गेली का नाही बिचारी? हा काही चहा पिण्याचा विषय आहे का? पण आता ते मला पण हवे ना. मला कसं काय सांगितलं नाही बोल निरोप आलेला एवढं आवडीचं घर आहे. पण एक दिवशी विचारलंय मी, का हो आपल्या आईची तब्येत कशी आहे? तर फार चांगली आहे, दुरुस्त झाली, म्हणजे खाते पिती चालते फिरते सगळं व्यवस्थित चाललंय. पुन्हा उत्सुकता. एकाच दिवस हा तिचा शेवटचा दिवस असताना सगळे आवर पुन्हा पुढे न बोलवता मी भेटायला गेलो. 95 वर्षाचं वय म्हणजे नेमकं फिरती कशी बघावं कोण एवढ्या. गेलो तिथं त्या आजीजवळ बसलो, म्हणलं बाई काय चाललंय? आला बरं झालं बाबा, हात फिरवणं म्हातारी माणसाचं. आणि चहा वगैरे झाला, निघताना मला म्हणे बाबा एक काम. मी म्हणलं आता हिचं काय काम आहे बाबा 95व्या वर्षी? म्हणलं बाई काही काम आहे म्हणे, सांग. नाही म्हणे यांना जरा बाजूला कर. माझ्या बरोबरचे जे सेवक होते ते बाजूला गेले. म्हणे सगळं व्यवस्थित झाले बघ, पण ते नातवाला नोकरी लागेल तेवढा आशीर्वाद द्या. ते म्हातारे अजून जिवंत आहेत. मला तर दिशाच कळणार नेमकं कुठे. नोकरी लागणार नाही अशातला भाग नाही, पण मरणाच्या दारातून परत आलेली स्त्री, माझा शब्द प्रयोग आणि सिद्धांत लक्षात ठेवा, मरणाच्या दारातून परत आलेली स्त्री नातवाच्या नोकरीसाठी पुन्हा चिंता करते. मृत्यू दिसत नाही हा चमत्कार आहे. किती मोहप्रविष्ट असावं, मोहाने किती आक्रमण करावं. तुकोबरे तेच सांगतात, अंत नाही मोहाचा. व अन्न आणि वस्त्र याची चिंता जास्त. जगद्गुरु तुकोबाने आपल्या पत्नीला समजून सांगतात, नको चिंता करू. तुझी चिंता कशाची आहे? काही देव मिळावा म्हणून चिंता आहे? काही उद्धार व्हावा म्हणून चिंता आहे? नाही, अन्न या वस्त्राची, अन्न आणि वस्त्राची चिंता करू नकोस. माझ्या पाठीमागं पांडुरंग आहे. उपाशी ठेवण्यामध्ये का होईना त्याचा काहीतरी हेतू असेल, पण तू चिंता करू नकोस, समजून सांगतात. पण काय तुकोबाराच्या घरातलं दारिद्र्य असं होतं महाराज. कीर्तनासाठी बोलवायला लोक यायचे तुकोबाराला. अर्थ नीट समजून घ्या बरं का काय तर सांगतोय ते. कीर्तनासाठी तुकोबाराला लोक बोलवायला यायचे, आणि तुकोबाला कीर्तनासाठी बोलवायला लोक घरात आले की त्यांच्यावरती ठिसकटायचे. यांनी बरोबर